नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमधून आपण UGC नेट सेट पेपर 1 मधील 8वं युनिट इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यामधील जो पहिला मुद्दा आहे, सामान्य संक्षिप्त रूपे म्हणजे जनरल ॲब्रिव्हिएशन आणि पारिभाषिक शब्द अर्थात टर्मिनॉलॉजी याची संकल्पना पहिल्या भागात समजून घेणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये त्यावर आधारित 20 MCQचा सराव करणार आहोत. आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. या पहिल्या भागावर आता आपण यावेळी संकल्पना समजून घेऊया. यामधील जी महत्त्वाची संकल्पना आहे ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. यामध्ये 3 टर्म्स वापरलेले आहेत, 3 संकल्पना आहेत. एक आहे इन्फॉर्मेशन आहे, दुसरं आहे कम्युनिकेशन आणि तिसरं आहे टेक्नॉलॉजी. आता इन्फॉर्मेशन याचा अर्थ डेटा असतो. डेटावर ज्यावेळेस प्रोसेस केली जाते आणि जी काही पक्का डेटा तयार होतो, पक्की माहिती तयार होते, त्याला इन्फॉर्मेशन असं म्हणतात. म्हणजे इन्फॉर्मेशन ही प्रक्रिया केलेली माहिती असते आणि डेटा हा प्रक्रिया न केलेली माहिती असते. डेटा इनपुट करून त्यावर प्रक्रिया केली जाते संगणकामध्ये आणि त्याच्यावर आधारित जी पक्की माहिती, जी सुधारित माहिती, जी अपेक्षित माहिती आहे तिला इन्फॉर्मेशन असं म्हणतात. त्यानंतर ही टेक्नॉलॉजी जी आहे, ही टेक्नॉलॉजी पहिलं काम इन्फॉर्मेशन जनरेशन करते, म्हणजे इन्फॉर्मेशन तयार करण्याचं काम करते. दुसरं काम करते कम्युनिकेशन करण्याचं, म्हणजे जे नेटवर्क आहे वेगवेगळ्या माध्यमातून, इंटरनेट असू देत, लोकल एरिया नेटवर्क, विविध समाज माध्यमांमधून, वेगवेगळ्या ईमेलच्या माध्यमातून, SMS च्या माध्यमातून जे कम्युनिकेशन केलं जातं त्याचा सुद्धा अंतर्भाव या टेक्नॉलॉजीमध्ये होतो. म्हणून याला इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असं म्हणतात. यामध्ये माहिती गोळा करणे, साठवणे, प्रक्रिया करणे आणि प्रसारित करणे म्हणजे कम्युनिकेशन करणे या सर्व तंत्रज्ञानाचा एकत्रित समावेश होतो. म्हणून याला ICT असं म्हणतात. म्हणजे ही टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान आहे, ज्या तंत्रज्ञानामध्ये कच्च्या माहितीवर प्रक्रिया करून म्हणजे डेटावर प्रक्रिया करून पक्की माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन तयार केली जाते आणि त्या माहितीचं कम्युनिकेशन केलं जातं. म्हणून याला ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असं म्हणतात. यामध्ये ज्या महत्त्वाच्या संगणकीय संज्ञा आहेत त्यातल्या काही आपण समजून घेऊया. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे संगणकाचे जे भौतिक भाग आहे, जे प्रत्यक्ष दिसतात, ज्यांना स्पर्श करू शकतो, ज्या असतात प्रत्यक्षामध्ये, त्याला हार्डवेअर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, हार्ड डिस्क, जे जे डिव्हाइसेस, जे सगळे यंत्र भाग आहेत त्याला हार्डवेअर असं म्हणतात. सॉफ्टवेअर संगणकाला सूचना देणाऱ्या प्रोग्रामचा संच, उदाहरणार्थ विंडोज आहे, MS ऑफिस आहे, क्रोम आहे, सगळे फोटो एडिटिंग ॲप आहेत. सगळे ॲप्लिकेशन जे आहेत, मोबाईल ॲप हे सुद्धा सॉफ्टवेअर आहे. आता यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये 2 प्रकार आहेत, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम जे असतात, विंडो आहे, लिनक्स आहे, अँड्रॉइड आहेत किंवा आयफोनचे आहेत, अशा वेगवेगळ्या ज्या काही ॲपलची स्वतंत्र आहे. तर ह्या ऑपरेटिंग सिस्टीम असतात, यांचं काम आहे की मोबाईल फोन किंवा जे डिव्हाइस आहे, संगणक आहेत, त्यांना काम करण्यास तयार करणं. या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण म्हणून संगणक वापरणाऱ्याशी आणि यंत्राच्या मध्ये जोडणारा हा सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. जर संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर संगणक काम करणार नाही, त्याचा स्क्रीन पूर्ण ब्लँक असेल. हे कम्युनिकेशन करण्यासाठी, स्क्रीनवर काही दाखवण्यासाठी, आवाज ऐकवणे, हे सगळ्या गोष्टींसाठी सिस्टीम सॉफ्टवेअरची आवश्यकता असते. सिस्टीम हा दुवा आहे, मध्यस्थ आहे, जो डिव्हाइसेस, यंत्र आणि संगणक वापरणारा यांच्यामध्ये यांना जोडण्याचं काम करतो. यामध्ये ह्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. नंतर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, विशिष्ट कामासाठी वापरले जाणारे जे सॉफ्टवेअर्स आहेत, ज्याचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष काम केलं जातं, त्यांना ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतात. अर्थ बघा, ॲप्लिकेशन म्हणजे याचा वापर, याचा यूज केला जातो. उदाहरणार्थ MS वर्ड आहे, पॉवर पॉईंट आहे, सगळे मोबाईल ॲप जे आहेत ते सगळे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे ॲप म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग फोटो एडिटिंग असतील, कॅमेरा एडिटिंग असेल, फिल्टर्स असतील, सोशल मीडियाचे वेगवेगळे ॲप आहेत, हे सगळे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. किंवा कम्प्युटर्समधले असणारे पॉवर पॉईंट आहे, PDF आहे, ॲडोबे आहे, मीडिया प्लेअर आहेत, हे सगळे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. असे 2 वर्गीकरण या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं आपल्याला करता येईल. ह्या दोन्ही गोष्टी मिळून संगणक तयार होत असतं. यंत्र असतं, यंत्राशी संपर्क साधायला सिस्टीम सॉफ्टवेअर मदत करतं आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर काम करत असतं. दुसऱ्या महत्त्वाच्या संकल्पना आहे मेमरी आणि स्टोरेज, स्मृती आणि साठवणूक. आपण मोबाईल घेताना हा एक क्रायटेरिया आपला असतो की याचं स्टोरेज किती आहे हे आपण आधी विचारत असतो. जास्त स्टोरेज असेल तर जास्त चांगल्या पद्धतीने काम करता येईल. यामध्ये या ज्या मेमरीचे 2 प्रकार असतात, मुख्य मेमरी आणि दुय्यम मेमरी म्हणजे प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरीचे 3 भाग आहेत, रॅम,
रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही होलाटाईल तात्पुरती मेमरी असते आणि संगणक बंद केल्यानंतर यातील डेटा नष्ट होतो. म्हणजे आपण ज्यावेळेस उदाहरणार्थ आता या PC मध्ये मी ही वर्ड फाईल ओपन केली, तर ही जी फाईल आहे ही आता ओपन झालेली फाईल रॅममध्ये आहे. या मेमरीमध्ये, प्रायमरी मेमरीमध्ये ही मी इथून बंद केली की ही रॅममधून हार्ड डिस्कमध्ये जाईल आणि या मेमरीतून जाईल. समजा मी या इथे जर ब्राउझर ओपन केलं तर ह्या मेमरीमध्ये ते ब्राउझर ओपन होतं. म्हणजे ही अशी जागा आहे की जिथून युजर जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन वापरत असतो. जे सॉफ्टवेअर ओपन केलं ते रॅममध्ये ओपन होतं आणि बंद केल्यानंतर ते रॅममधून जातं. म्हणून रॅममध्ये येणारी जी मेमरी ती तात्पुरती असते. ते सॉफ्टवेअर बंद केल्यास ती रॅमची मेमरी क्लिअर होते. म्हणून त्याला रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही तात्पुरती मेमरी असते. दुसरी रॉम असते, रीड ओनली मेमरी. ही नॉन व्हॉलेटाईल आहे, ही कायमस्वरूपी असते. आणि ही संगणक सुरू होण्यासाठीच्या आवश्यकतेच्या सूचना असतात, बायोस ज्याला म्हणतात, त्या ह्या सगळ्या याच्यामध्ये असतात. हा जो भाग आहे हा रॉम जो आहे हा सिस्टीम सॉफ्टवेअरचा भाग आहे. हे सिस्टीम सॉफ्टवेअरचाच एक भाग इथे रॉममध्ये असतो, जो संगणकाला कसं चालू व्हायचं आहे, कसं बूट करायचं आहे. सिस्टीम पॉवर ऑन झाल्यानंतर जो आपला डेस्कटॉप स्थिर होतो आणि मग आपल्याला ती डेस्कटॉपवर आपण काम करू शकतो. तर जी स्थिर करण्याचे सगळे आयकॉन असतील आपले, ते सगळं आणून आपल्या समोर स्क्रीनवर आणण्याचं काम ह्या रीड ओनली मेमरी करत असतं. यांनी ओके दिल्यानंतर मग संगणक चालू होतो आणि त्याच्यानंतरच आपण पुढे त्यावर काम करू शकतो. ती रीड ओनली मेमरी असते. हे फुल फॉर्म पण लक्षात ठेवा आणि अर्थ आणि यांचं कार्यसुद्धा आपण लक्षात ठेवा. त्यानंतर असे कॅश मेमरी, CPU आणि रॅम याच्यामधील सर्वात जलद काम करणारी तात्पुरती मेमरी असते. याच्यामध्ये ह्या मेमरीमुळे ही मेमरी लक्षात ठेवते की कोणती फाईल कशा पद्धतीने ओपन करायची आहे आणि त्यामुळे रॅमचं काम हे फास्ट होत असतं. त्यामुळे हे लक्षात ठेवत असतं की कोणती फाईल कशा पद्धतीने ओपन करायची आहे आणि किती काम फास्ट व्हायचं असेल हे कॅश मेमरीवर अवलंबून असतं. तर ह्या 3 प्रकारच्या प्रायमरी मेमरीज आहेत. सेकंडरी मेमरी जी आहे ती डेटा कायमस्वरूपी साठवण्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ लॅपटॉपमध्ये ज्या हार्ड डिस्क असतात, SS ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह आहेत, हे सगळं जे आहेत या सेकंडरी मेमरीचं काम. याच्यामध्ये डेटा फाईल जमा करत असतात. जे संगणकामध्ये, मोबाईलमध्ये जे फोटो आहेत, जे PDFs आहेत, जे वर्ड आहे, हे सगळे साठवण्याचं जे काम आहे ते प्रत्यक्षात जे आपण काम करतो ते काम साठवण्यासाठी या सेकंडरी किंवा दुय्यम मेमरी आपण वापरत असतो. ह्या प्रायमरी ह्या संगणकाच्या फंक्शनशी संबंधित मेमरीज आहेत आणि सेकंडरी ह्या डेटा साठवण्याच्या संदर्भातल्या मेमरीज आहेत. तिसरी महत्त्वाची संकल्पना जी यामध्ये विचारली जाते बऱ्याचदा ते आहे एकक आणि याचं जे प्रमाण आहे एकमेकांशी त्याचं. तर याचं एकक जे आहे, जी एक बीट असतं त्याला 0 किंवा 1 ह्या बायनरी व्हॅल्यू असतात. याला एक बीट असं म्हणतात. म्हणजे हे एक बीट आहे आणि हे दुसरं बीट आहे. त्यानंतर 4 बिट्स मिळून एक निबल तयार होतं आणि 8 बिट्स मिळून एक बाईट तयार होतो. आणि 1024 बाईट्स मिळून 1 KB तयार होतं, 1 किलोबाईट, आणि 1024 KB मिळून 1 MB तयार होतं. तर हे जे प्रमाण आहे आपण लक्षात ठेवा. 1024 म्हणजे 1024 MB म्हणजे 1 GB, 1024 GB म्हणजे 1 TB आणि 1024 TB म्हणजे 1 PB म्हणजे पेटाबाईट. तर हे नावं सुद्धा लक्षात ठेवा, प्रमाण सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न विचारताना बऱ्याचदा याच्यामध्ये गोंधळ होतो, कारण की समजा असं विचारलं जाऊ शकतं की 1 TB म्हणजे किती GB असे विचारलं जाऊ शकतं आणि किती MB असे विचारलं जाऊ शकतं. तर हा जो काही प्रमाण आहे हे एकक आहे. तर हे आठवून पाठ करून लक्षात ठेवलं पाहिजे, जेणेकरून प्रश्न आल्यानंतर ताबडतोब आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. तर हे लक्षात घ्या. यांचे पूर्ण रूप पण लक्षात ठेवा आणि त्यांचे ॲब्रिव्हिएशन म्हणजे KB, MB, GB, TB, हे PB हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. नेटवर्कशी रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये एक इंटरनेट आहे. इंटरनेट हे जागतिक स्तरावर संगणकांचं जोडलेलं नेटवर्क आहे. अनेक छोटे छोटे नेटवर्क आहेत. ते सगळे छोटे छोटे नेटवर्क मिळून हे इंटरनेट तयार होतं. म्हणजे हे सगळे जे काही खालचे प्रकार आहेत हे सगळ्या प्रकार मिळून वरचं इंटरनेट प्रकार होतं. त्या इंटरनेटमध्ये सर्व प्रकारच्या इंटरनेटचा स्वरूप होतं. म्हणजे एखाद्या महाविद्यालयाची संगणक कक्ष असेल, ऑफिसमधलं संगणक कक्ष असेल, शासकीय ऑफिसेसमधलं असेल, विद्यापीठांमधील असेल, हे सगळे एकमेकांशी जोडलेले असतात. महाविद्यालयांशी, विद्यार्थ्यांची, परीक्षा विभागाशी, शासनाशी, UGC, NACशी या सगळ्यांशी जोडलेले असतात. हे सगळं मिळून एक जे मोठं नेटवर्क होतं, जे पब्लिक असतं. कुणीही इंटरनेटवर जाऊन जे सर्च
करू शकतं, ॲक्सेस करू शकतं, म्हणून त्याला पब्लिक नेटवर्क असं म्हणतात, की त्याला आपल्याला थेट आपण इंटरनेट सरळ बघू शकतो. त्यासाठी कोणतेही आपल्याला पासवर्डची गरज लागत नाही, म्हणून हे इंटरनेट. इंट्रानेट असतं एखाद्या विशिष्ट संस्थेपुरती मर्यादित असलेलं खाजगी जाळं असेल, प्रायव्हेट नेटवर्क असेल. इंट्रानेट आहे शब्द बघा, इंट्रानेट हा इंटरनेट आहे, हा इंट्रानेट आहे. इंट्रा म्हणजे विदिन, त्याच्यामध्येच एखाद्या संस्थेचं जे प्रायव्हेट एखादी कम्प्युटर लॅब आहे, कम्प्युटर लॅब जे आहे ते बाहेरून कुणी ॲक्सेस करू शकत नाही, जो लॅबमध्ये तोच ॲक्सेस करू शकतो. एखादं ऑफिसचं नेटवर्क असेल तर फक्त ऑफिसमधूनच ते नेटवर्क ॲक्सेस करता येतं, बाहेरून कुणी ॲक्सेस नाही करू शकणार. किंवा एखादा शॉपिंग मॉल असेल तर त्याचे सगळे काउंटर एकत्र जोडलेले असतील तर ते त्यांचं खाजगी असतं. बाहेरून कोणताही व्यक्ती इंटरनेटचा वापर म्हणून ते इंटरनेटमध्ये बघू शकत नाही. किंवा एखाद्या एअरपोर्टचं असेल किंवा एखाद्या मेट्रो स्टेशनचं असेल तर हे सगळे इंट्रानेट आहे, आपापलं स्वतंत्र इंट्रानेट असतं. त्याला खाजगी इंटरनेटचं जाळं म्हणतं. बँकांची असेल, बँकांचं स्वतःचं एक इंटरनेटचं सिस्टीम असते, ती बाहेरून लोक ॲक्सेस नाही करू शकत, ते कर्मचारी तेच फक्त तो ॲक्सेस करू शकतात. त्याला इंट्रानेट असं म्हणतात. हे एका विशिष्ट संस्थेपुरतं खाजगी जाळं प्रायव्हेट नेटवर्क असतं. एक्स्ट्रानेट असतं संस्थेचे अधिकृत बाहेरील वापरकर्ते करू शकतील असे खास नियंत्रित जाळे असते. म्हणजे एखादी मोठी प्रायव्हेट नेटवर्क आहे, उदाहरणार्थ एखादं विद्यापीठाचं नेटवर्क आहे आणि विद्यापीठाच्या त्या नेटवर्कमध्ये विद्यापीठाचं जे लायब्ररीचं नेटवर्क आहे, ग्रंथालयाचं नेटवर्क आहे, ते वापरण्यासाठी काही विशिष्ट सोयी वापरण्यासाठी विद्यापीठातलं ग्रंथालयाने समजा महाविद्यालयांना काही ॲक्सेस दिला असेल किंवा त्याचे जे रजिस्टर्ड युजर असतील, जे संशोधक असेल त्यांना दिला असेल तर मर्यादित स्वरूपात जेव्हा ॲक्सेस करू शकतील असं प्रायव्हेट नेटवर्क, त्याला एक्स्ट्रानेट असं म्हणतात. नंतर बँडविथ हा एक शब्द याच्यामध्ये येतो. ठराविक वेळेत नेटवर्कवरून ट्रान्सफर होणाऱ्या डेटाची कमाल क्षमता असेल याला याला बँडविथ असं म्हणतात. थोडक्यात आपण म्हणतो कधी कधी नेटवर्क नाही आहे याचा अर्थ, किंवा नेटवर्क लो आहे किंवा नेटवर्क कमी आहे याचा अर्थ बँडविथ कमी आहे. नेटवर्क चांगला आहे याचा अर्थ बँडविथ जास्त आहे. म्हणजे जास्तीत जास्त किती वेगाने डेटा येऊ शकतो त्याला बँडविथ असं म्हणतो. या क्षमतेला, या गतीला मोजण्यासाठी बँडविथ हा शब्द वापरला जातो. ज्याला आपण सोप्या बोलीभाषेत इंटरनेट नेटवर्क जास्त आहे, कमी आहे, वीक आहे, स्ट्रॉंग आहे असं जे शब्द वापरतो ते आपण बँडविथ बद्दल बोलत असतो. त्यानंतर पुढची महत्त्वाची संकल्पना आहे सायबर सुरक्षितता. याच्या संदर्भातले जे टर्मिनॉलॉजी, त्यामध्ये मालवेअर हा शब्द किंवा मालिशियस सॉफ्टवेअर असं वापरला जातो, ज्यामध्ये संगणकाला हानी पोहोचणारे जे सॉफ्टवेअर असतील, व्हायरस असतील, वर्म, ट्रोजन हॉर्स हे सगळे मालवेअरमध्ये जातात, जे संगणकाला बिघडवण्याचं काम करतात. फिशिंग, बनावट ईमेल आणि वेबसाईटद्वारे गोपनीय माहिती, पासवर्ड चोरण्याचे जे प्रकार असतात त्याला फिशिंग असं म्हणतात. आपल्याला कधी जर लिंक येत असेल बघा काही, की या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला 1 GB पेन ड्राईव्ह फ्री मिळेल किंवा ॲपल फ्री मिळेल, अशा पद्धतीच्या ज्या लिंक असतात त्या लिंकच्या माध्यमातून आपण क्लिक केलं तर आपल्या मोबाईल हॅक होऊ शकतो आणि आपली सगळी गोपनीय माहिती त्यांच्याकडे जाऊ शकतो. याला फिशिंग असं म्हणतात. नंतर रॅन्समवेअर, डेटा एन्क्रिप्ट करून तो पूर्ववत करण्यासाठीची खंडणी मागणारा हा एक मालवेअरच आहे. म्हणजे समजा ह्या संगणकावर जर मालवेअरने अटॅक केला तर हे संगणक जो आपण स्क्रीन बघतोय हा मला ॲक्सेस करता येणार नाही. यातला डेटा निश्चित आहे पण मी तो डेटा बघू शकणार नाही. आणि मग मला जर तो डेटा हवा असेल तर त्याच्यासाठी खंडणी मागितल्या जाते. ज्यांनी रॅन्समवेअर टाकलेलं असतं किंवा जे आपला कम्प्युटर हॅक करतात त्याच्या विशिष्ट पैशांची मागणी करतात, त्यांना पैसे दिले गेले की ते त्यांचं रॅन्समवेअर काढून आपल्याला त्या संगणकाचा ॲक्सेस देतात. याचा उपयोग जे आहे ते ब्लॅकमेलिंगसाठी किंवा पैसे उकळण्यासाठी केला जातो. म्हणजे एखादं हॉस्पिटल असेल मोठं, एखादी बँक असेल, एखादी शैक्षणिक संस्था असेल, त्यांची जर वेबसाईट हॅक करून ठेवली आणि ॲक्सेस करू दिलं नाही, की विद्यार्थ्यांचा डेटाबेस सगळा ज्याच्यावर आहे आणि परीक्षा आता उद्या परीक्षेचे फॉर्म सोडायचे आहे, पण ती फाईल समजा ती वेबसाईट जर हॅक केली आणि त्याच्या बदल्यात जर एवढे विशिष्ट पैसे द्या तरच तुम्हाला ती वेबसाईट ओपन होईल किंवा मिळू शकेल, अशा पद्धतीने खंडणीची मागणी करणारे काही रॅन्समवेअर्स असतात. म्हणजे सॉफ्टवेअर असतात, त्या सॉफ्टवेअरचा वापर गुन्हेगार करत असतात आणि अशा पद्धतीने बंदी बनवत असतात त्या संगणकाला, त्या सिस्टीमला, त्या सर्व्हरला बंदी बनवत असतात आणि त्याच्या मोबदल्यात पैसे घेत असतात. पैसे मिळाल्यानंतर ते संगणकातली माहिती आहे तशी आहे त्या स्वरूपात परत करत असतात. त्यानंतर फायरवॉल ही एक संकल्पना आहे, यामध्ये अनऑथोराइज ॲक्सेस रोखणारी सुरक्षा प्रणाली असते. म्हणजे प्रत्येक जे प्रायव्हेट नेटवर्क्स असतील त्या सगळ्यांमध्ये फायरवॉल असलं पाहिजे. एक संगणक असेल किंवा संगणकांचं नेटवर्क असेल त्याच्यामध्ये हे वेगळ्या पद्धतीची सिस्टीम असते. जर विशिष्ट ॲक्सेस नसेल, विशिष्ट पासवर्ड आणि युजर नेम नसेल तर कुणालाही त्यामध्ये प्रवेश करता येत नाही. ही रोखणारी जी सिस्टीम आहे त्याला फायरवॉल असं म्हणतात.
त्यानंतर काही जी वारंवार विचारली जाऊ शकणारी जी काही ॲब्रिव्हिएशन आहेत, जे शॉर्ट फॉर्म्स आपण ज्याला म्हणतो, ते असे शॉर्ट फॉर्म कोणते कोणते असू शकतात, तर ते आपण आता बघूया. संगणक आहे, त्याच्यामध्ये संगणकाच्या बेसिक्स हार्डवेअर आणि प्रोसेसिंगच्या संदर्भातला एक CPU आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हे पाठ करावं लागतील, समजूनही घ्यावे लागतील, पण पाठांतर या ठिकाणी खूप आवश्यक आहे. आपल्याला ALU अरिथमॅटिक लॉजिक युनिट हा शब्द पाठ करून ठेवला पाहिजे. त्याचा अर्थ आपल्याला नंतर समजेल, पण आधी हा पाठ असणं गरजेचं आहे. नाहीतर हे शब्द जर आपल्याला मिनिंगफुल नसतील तर आपल्या लक्षात राहणार नाही. म्हणून या ठिकाणी पाठांतराचं खूप महत्त्व आहे. CU कंट्रोल युनिट हे सर्व CPUच्या भाग आहेत. रॅम रँडम ॲक्सेस मेमरी, ROM रीड ओनली मेमरी. असं ऑप्शन देताना असं होऊ शकतं की इथे आरचा शब्द अर्थ रँडम आहे, इथे आरचा अर्थ शब्द आहे रीड आहे. असं होऊ शकतं देताना ऑप्शन्समध्ये, पर्यायामध्ये इथे रँडम ॲक्सेस मेमरी, रीड ॲक्सेस मेमरी असं देऊ शकतील. तर हा आर रँडमसाठी आहे, हा आर रीडसाठी आहे, तर हे लक्षात ठेवा. नंतर हा बायस आहे, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. याच्या मदतीने संगणक चालू होत असतो. SSD सॉलिड स्टेट ड्राईव्ह हा हार्ड ड्राईव्हला पर्याय किंवा ॲडिशनल ड्राईव्ह आणखी एक लॅपटॉपमध्ये आजकाल दिसून येतो. इंटरनेट आणि नेटवर्क संदर्भातील काही शब्द. HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, याच्या बेसिसवर सगळ्या वेबसाईट काम करत असतात. HTTPS हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. सिक्युअर हा एस जो ॲड केला आहे सिक्युरिटीसाठी ॲड केला आहे. ज्या वेबसाईटवरनं पेमेंट केलं जातं त्या वेबसाईटला या प्रोटोकॉलवर काम करावं लागतं, तरच त्यांचं पेमेंट सिस्टीम हे सुरक्षित आणि सेफ राहू शकतं. जिथून सायबर गुन्हेगारांपासून वाचवण्यासाठी हा एस नावाची सिस्टीम त्याच्यामध्ये असते. URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, ज्या वेबसाईटचा आपण ज्या वेब ॲड्रेस म्हणतो त्याला URL असं म्हणतात. जे काही आपण www डॉटच्या पुढे जे काय सांगतो याला URL असं म्हणतात. IP इंटरनेट प्रोटोकॉल, इंटरनेट कशा पद्धतीने काम करेल, आपला जे नेटवर्क आहे ते इंटरनेटवर जाण्यासाठी कोणत्या पद्धतीने त्याचे प्रोटोकॉल असतील, नियम असतील, त्याला इंटरनेट प्रोटोकॉल असं म्हणतात. MAC मीडिया ॲक्सेस कंट्रोल. DNS डोमेन नेम सिस्टीम, जे डोमेन दिले जातात www डॉट नंतर .com आहे, .org आहे, .in आहे, .net आहे, हे सगळे जे शब्द आहेत हे कशा पद्धतीने असतील, कोणते शब्द असतील, याचं सगळं मॅनेज करणारी ही DNS सिस्टीम आहे. ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, आपल्या युजरला कोण संगणक प्रोव्हाइड करतोय, आपण थेट सॅटेलाईटमधून पर्सनली घेऊ शकत नाही. आपल्याला कुणाकडून तरी कनेक्शन घ्यावं लागतं इंटरनेट, कुणाकडून सिम कार्ड घ्यावं लागतं, कोणाचा तरी डेटा प्लॅन घ्यावा लागतो, तेव्हा आपल्याला इंटरनेट मिळतं. ज्यांच्याकडून आपण घेतो त्यांना ISP असं म्हणतात. म्हणजे वोडाफोन असतील, जिओ असतील, BSNL असतील, किंवा स्थानिक स्तरावरही काही इंटरनेट पुरवणाऱ्या वायफाय देणाऱ्या सुविधा असतील तर त्यासुद्धा या ISP असतात. नंतर VPN व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, हे एक वेगळ्या पद्धतीचं तात्कालिक नेटवर्क तयार करू शकतो संगणकामध्ये, ज्याच्या मदतीने आपलं मशीन कुठे लोकेट झालेलं आहे हे ओळखणं कुणालाही सोपं जात नाही. म्हणून VPN कधी कधी वापरलं जातं, ज्याच्या मदतीने स्वतःचं जे खरं स्थान आहे, आपल्या संगणकाचं खरं स्थान आहे, हे लपवलं जातं. नेटवर्कच्या प्रकारासंदर्भातले जे टाईप्स आहेत त्याचे काही ॲब्रिव्हिएशन आहे. PAN म्हणजे पर्सनल एरिया नेटवर्क, म्हणजे ब्लूटूथ दोघं जण एकमेकांशी कनेक्ट करतात, ते पर्सनल आहे. किंवा आणखी वेगवेगळे काही ॲप्स असतात बघा, ज्याच्यामध्ये एकमेकांना आपण फोटो देणं किंवा व्हिडिओ पाठवणं वगैरे असे करू शकतो, ते पर्सनल एरिया नेटवर्क. LAN लोकल एरिया नेटवर्क, उदाहरणार्थ ऑफिस आणि शाळांमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये किंवा बँकेमध्ये, असं जे तिथलं एका जिओग्राफिकल लोकेशनमधील जे असेल त्याला लोकल एरिया नेटवर्क असं म्हणतात. नंतर MAN मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, एखादं संपूर्ण शहर कनेक्टेड असेल, त्या समजा एखादी शाळा आहे ज्याच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत, त्या सगळ्या कनेक्टेड असतील तर ते MAN मध्ये येईल. किंवा एखाद्या शहरातील सगळ्या बँक कनेक्टेड असतील तर ते MAN मध्ये येईल. एखाद्या शहरातील एक विशिष्ट कंपनीचा मॉल 4-5 ठिकाणी असेल, ते कनेक्टेड असेल तर त्याला MAN असं म्हणता येईल. नंतर WAN वाईड एरिया नेटवर्क, जे की इंटरनेट आहे, जे मुक्त असतं, जगातून कुठूनही त्या नेटवर्कमधली माहिती ॲक्सेस करता येऊ शकते. त्यानंतर पुढचे जे ॲब्रिव्हिएशन ते ईमेल आणि फाईल फॉर्मॅटच्या संदर्भातले आहेत. SMTP सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ईमेल पाठवण्यासाठी वापरला जातो. ही टेक्नॉलॉजी, याचा अर्थ हे प्रत्यक्षात काम कसं करतो हे आपल्याला माहीत नसलं तरी चालेल. याचा व्यावहारिक स्तरावर किंवा ॲप्लिकेशनच्या स्तरावर काय अर्थ आहे तेवढाच फक्त आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. नंतर
नंतर POP3 पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3 ईमेल प्राप्त करण्यासाठी म्हणजे पाठवण्यासाठी SMTP आहे आणि घेण्यासाठी रिसीव्ह करण्यासाठी POP3 आहे. म्हणजे जर फक्त हाच प्रोटोकॉल असेल तर पाठवता येईल, रिसीव्ह करता येणार नाही, आणि हा प्रोटोकॉल असेल तरच रिसीव्ह करता येईल. नंतर IMAP इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल, PDF पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, JPEG फॉर्मॅट, जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप हे त्यात यांनी तयार केलं आहे. PNG पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स, GIF ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. तर हे आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतील. अर्थ नाही समजला तरी सुद्धा आपल्याला हे ॲब्रिव्हिएशन आणि यांचे फुल फॉर्म जे आहे ते लक्षात ठेवावं लागतील. इतर महत्त्वाचे आहेत आणखी काही ॲब्रिव्हिएशन जे आहेत शॉर्ट फॉर्म. ASCII म्हणतात त्याला, ASCII, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, याच्या मदतीने कोडिंग केलं जातं. GUI ग्राफिकल युजर इंटरफेस, याचा अर्थ जे आपल्याला हे चित्र कसं दिसेल, जसं MS वर्डचं आपण इथे हे इथे टूल कसं दिसेल, फाईल हे कसं दिसेल, व्ह्यू हे कसं दिसेल, इथे टायटल दिसेल, इथे खाली आपल्याला हे वेगवेगळे आयकॉन दिसत आहेत. तर हा इंटरफेस असतो म्हणजे सॉफ्टवेअरचा आणि संगणक वापरणाऱ्याच्या मधला, म्हणून GUI. ICT इन्फॉर्मेशन हा जो असतो हा ग्राफिकच्या माध्यमातून असतो, म्हणून याला ग्राफिकल युजर इंटरफेस असं म्हणतात. ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. IoT इंटरनेट ऑफ थिंग्स, म्हणजे ज्या ज्या गोष्टी इंटरनेटला कनेक्ट करता येतात, उदाहरणार्थ वॉशिंग मशीन करता येते, घड्याळ कनेक्ट करता येतं, त्यानंतर सायकल कनेक्ट करता येते, गाड्या कार इंटरनेटशी कनेक्ट करता येतात, CCTV कनेक्ट करता येते, हे सगळे IoTs म्हणतात. हे जी सगळी गॅजेट्स आहेत हे सगळे IoTs असतात. नंतर लायफाय लाईट फिडिलिटी, नंतर वायफाय वायरलेस फिडिलिटी. तर हे महत्त्वाचे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आता आपण याच्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागाकडे येऊ, जिथे आपण यावर आधारित 20 प्रश्नांचा सराव करूया. प्रश्न 1, खालीलपैकी कोणती मेमरी नॉन व्हॉलेटाईल मानली जाते ज्यामधील डेटा संगणक बंद झाल्यावरही नष्ट होत नाही? तर ROM जी आहे ती रीड ओनली मेमरी ही कायमस्वरूपी मेमरी असते, कारण हे संगणकाच्या फंक्शन्सशी संबंधित असते. रॅमचे पूर्ण रूप काय आहे? रॅमचे पूर्ण रूप रँडम ॲक्सेस मेमरी आहे, हे पाठ करून ठेवा. 3, खालीलपैकी कोणता डेटा साठवणुकीचा योग्य क्रम दाखवतो? असेंडिंग ऑर्डर, म्हणजे सगळ्यात छोटं युनिट कोणतं आहे, छोटं एकक कोणतं आहे, सर्वात मोठं एकक कोणतं, यामधलं हे सुद्धा आपल्याला पाठ करून ठेवावे लागतील. वाटल्यास याच्यामध्ये तुम्ही याचे जे ॲब्रिव्हिएशन, याचे जे पहिले अक्षर आहे त्याच्यावरनं तयार करून ठेवा, की PKMGT पेटाबाईट जो असतो पुढे तो असं आपण करून घेऊ शकतो की PKMGT. तर हा याचा योग्य क्रम आहे: बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट. 4, ईमेल पाठवण्यासाठी प्रामुख्याने कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? SMTP हा प्रोटोकॉल वापरला जातो. URL चे पूर्ण रूप काय आहे? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. हे सुद्धा आपले शब्द पाठ करावे लागणार आहेत. या घटकासाठी पाठांतराचं खूप जास्त महत्त्व आहे. 6, एखाद्या विशिष्ट संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित असलेल्या अंतर्गत खाजगी नेटवर्कला काय म्हणतात? तर त्याला इंट्रानेट असं म्हणतात. इंटरनेट सर्वांसाठीच असतं. एक्स्ट्रानेटमध्ये खाजगी पण असतं, बाहेरचे पण असतात, आणि इथरनेट हा एक वेगळा प्रकार आहे, म्हणून इंट्रानेट. 7, क्रेडिट कार्ड डिटेल्स किंवा पासवर्ड सारखी वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी पाठवल्या जाणाऱ्या ईमेल किंवा वेबसाईटला काय म्हणतात? तर त्याला फिशिंग असं म्हणतात. फिशिंग हा एक सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे, ज्यामध्ये बँक किंवा विश्वासी संस्थेचे बनावट मेसेजेस किंवा ईमेल पाठवून युजरची खाजगी माहिती चोरली जाते. जेव्हा असे ईमेल येतात तर त्याच्या नावामध्ये बँकेचं नाव सुद्धा इन्क्लूड असतं. त्यामुळे ओपन करणाऱ्यांना असं वाटतं, ईमेल ओपन करणाऱ्यांना वाटतं की ही बँकेकडून आलेला आहे, किंवा SMS येतो त्यामध्ये बँकेचं नाव असतं, आणि मग असं की बँकेकडून आलेला SMS आहे, त्यावर क्लिक करायला काय हरकत नाही, आणि ती लिंकवर क्लिक केल्यानंतर आपला डिव्हाइस, यंत्र जे हॅक होतं आणि आपली खाजगी माहिती तिथे जाण्याची शक्यता असते. किंवा फिशिंग कॉल्स असतात, ज्याचे क्रेडिट कार्ड पाहिजे का, किंवा अशा पद्धतीचे जे कॉल येतात आणि त्या कॉलच्या माध्यमातून शिवाय काही खाजगी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. 8, PDF चे पूर्ण रूप काय? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. ही PDF आहे, आपण सगळेजण वापरतो, PDF आपल्याला माहिती आहे. 9, ब्लूटूथ तंत्रज्ञान खालीपैकी कोणत्या नेटवर्कचं उदाहरण आहे? तर हे PAN आहे, पर्सनल एरिया नेटवर्क आहे. हे अत्यंत कमी अंतरासाठी म्हणजे 10 मीटरसाठी असतं आणि वैयक्तिक उपकरणांना जोडण्यासाठी असतं, जसं की ब्लूटूथ आहे किंवा इन्फ्रारेड आहेत किंवा असे आणखी काही ॲप असतात, शेअरिट असतील, असे ॲप हे या PANच्या आधारावर काम करतात. त्याचा फुल फॉर्म आहे पर्सनल एरिया नेटवर्क. संगणकात ASCIIचे पूर्ण रूप काय आहे? ASCII. तर याचं पूर्ण रूप आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड
फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. 11. अनधिकृत नेटवर्क प्रवेशापासून अनऑथराइज ॲक्सेस पासून संगणक प्रणालीचे संरक्षण करणाऱ्या सुरक्षा प्रणालीला काय म्हणतात? त्याला फायरवॉल म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण हे फायरवॉलची कॉन्सेप्ट जी ज्यावेळेस जंगलामध्ये राहायची वेळ येते किंवा आदिवासी तांडे असतील हे असतील त्यावेळेस जंगलामध्ये राहताना त्या तांड्याभोवती किंवा त्या वस्तीभोवती अशी एक फायरवॉल केली जाते जेणेकरून जंगली प्राणी जे आहेत ते शॉपमध्ये रात्रीच्या वेळेस येऊ नये आणि त्यांनी हानी पोहोचू नये म्हणून एक फायर वॉल तयार केली जाते. आगीची एक भिंत उभी केली जाते. तशीच कॉन्सेप्ट घेऊन तीच मेटाफोर घेऊन हे तयार केलेलं आहे. इथे सुद्धा अनऑथराइज बाहेरचे जे ॲक्सेस करू पाहतात ज्यांच्याकडे युजरनेम आणि पासवर्ड नाही असे लोक ज्यावेळेस घुसू पाहतात तर त्यांना घुसता येत नाही, त्यांनाच तिथल्या इथे अडवलं जातं. त्यामुळे युजरनेम आणि पासवर्ड जेव्हा चुकीचं होतं तर आपण आपलं अकाउंट ॲक्सेस करू शकत नाही. त्यामध्ये फायरवॉलच्या कॉन्सेप्टचा भाग आहे. 12. 1 GB म्हणजे किती MB? आता हे लक्षात घ्या बरं, मी सांगितलं त्याप्रमाणे GB आणि MB आणि KB हे सगळं लक्षात ठेवा. कितीच काय प्रमाण आहे, नाहीतर यामध्ये बऱ्याचदा चुका होऊ शकते. घाईघाईमध्ये आपण फक्त 1024 बघू आणि त्याचं उत्तर देऊन टाकू किंवा MB बघू आणि देऊन टाकू. त्याचं उत्तर आहे 1 GB साठी 1024 MB. वेब पेजेस तयार करण्यासाठी प्रामुख्याने कोणती भाषा वापरली जाते? तर वेब पेजेससाठी HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेजचा वापर या वेब पेजेसची रचना आणि डिझाईन तयार करण्यासाठी केला जातो. 14. खालीलपैकी कोणते सर्च इंजिनचा प्रकार नाही? क्रोम हे सर्च इंजिनचा प्रकार नाही. हे 3 सर्च इंजिन आहेत. गुगल क्रोम हा एक वेब ब्राउझर आहे. हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मदतीने इंटरनेट आपण बघू शकतो आणि क्रोम ओपन करून किंवा वेब ब्राउझर ओपन करून मग आपण बाकीचे त्यामध्ये आपण हे सर्च इंजिन वापरू शकतो. वायफायचे पूर्ण रूप काय आहे? वायफायचे पूर्ण रूप जे आहे ते वायरलेस फिडेलिटी असा त्याचा अर्थ आहे. रेडिओ लहरींचा वापर करून हे उपकरणांना वायरलेस इंटरनेट जोडणी प्रदान करत असते. 16. ईमेल पाठवताना BCCचा पर्यायाचा काय अर्थ होतो? तर याचा ब्लाइंड कार्बन कॉपी असा अर्थ होतो. याचा अर्थ आहे की ज्यांचे ईमेल ॲड्रेस BCC मध्ये टाकलेले असतात त्यांची नावे इतर प्राप्तकर्त्यांना दिसत नाही. CC मध्ये ज्यांचं नाव आहे, CC मध्ये जेव्हा आपण 2 लिहितो तर 2 ला ज्यांना पाठवतोय आणि CC म्हणजे अजून एक कार्बन कॉपी. 2 ला कळतं की कुणाला CC केलेलं आहे आणि CC ला सुद्धा कळतं की कुणाला 2 केलेलं आहे. पण जर एखादा ईमेल ID BCC मध्ये टाकला असेल ब्लाइंड कार्बन कॉपी तर ते 2 आणि CC मध्ये ज्यांना आहे त्यांना कळत नाही की कुणाला पाठवलेलं आहे म्हणून ब्लाइंड आहे. कारण वरच्यांना कळत नाही, गोपनीय असतं. ज्यावेळेस एखादा माहिती ईमेल हा काही जणांना पाठवायचा असतो आणि आपण त्यांना पाठवलेला आहे हे कुणाला तरी आपल्याला गोपनीय पद्धतीने सांगायचं असेल, बॉस असेल, हेड ऑफिस असेल त्यांना सांगायचं असेल, पण वरच्यांना कळू द्यायचं नसेल की आपण यांना पण कळवतोय, तर आपण ज्यांचं नाव गोपनीय ठेवायचं त्यांच्या ईमेल ID हा BCC मध्ये टाकायला पाहिजे. 17. खालीलपैकी कोणता फॉर्मॅट ऑडिओ फाईलसाठी वापरला जातो? यामध्ये MP3 जो आहे तो हा फॉर्मॅट ऑडिओ किंवा आवाज गाणी यासाठी वापरला जातो. JPG, PNG आणि MP4 हे JPG आणि PNG हे इमेजचे, तर MP4 हा व्हिडिओसाठीचा फॉर्मॅट आहे. 18. CPU आणि मुख्य मेमरी म्हणजे रॅम यांच्या प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी कोणती मेमरी वापरली जाते? तर कॅश मेमरी वापरली जाते. कॅश मेमरी ही CPU जवळ असलेली अत्यंत जलद मेमरी असते. ती वारंवार लागणारा डेटा स्वतःकडे साठवून ठेवते आणि त्या पद्धतीने जलद प्रक्रिया करत असते. याचं स्पेलिंग पण बघून ठेवा कॅश मेमरीचं. 19. IoT या आधुनिक तंत्रज्ञानातील संक्षिप्त रूपाचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. IoT म्हणतात इंटरनेट ऑफ थिंग्स. यामध्ये दैनंदिन वापरले जाणारे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत सर्व की जे इंटरनेटद्वारे एकमेकांशी जोडले जाऊ शकतात ते सगळे IoTs आहेत. म्हणजे अलेक्सा असेल, स्मार्ट बोर्ड आहेत, स्मार्ट बँड आहेत म्हणजे घड्याळ आहेत, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल इंटरनेट असतं, वायफाय असतं. ज्या ज्या गोष्टीमध्ये इंटरनेट वायफाय छोट्या ज्या वस्तू असतात त्या सगळ्या फॅन असतील, AC असतील, गाड्या आहेत, वाहनं आहेत, जे जे इंटरनेटशी जोडता येईल त्या सगळ्यांना IoT असं म्हणतात. सगळी जी गॅजेट्स आपण ज्याला म्हणतो ती. प्रश्न 20. सुरक्षित वेब पेज जोडणी करताना वेब ॲड्रेसच्या सुरुवातीला HTTPS मधील S चा अर्थ काय आहे? सिस्टीम आहे, सर्व्हर आहे, सिक्युअर आहे, स्टँडर्ड आहे. तर सिक्युअर हा त्याचा अर्थ आहे. HTTPS चे पूर्ण रूप जे आहे ते हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर असा आहे. यामध्ये ट्रान्सफर होणारा जो डेटा आहे तो सुरक्षित ठेवला जातो. म्हणून आपण कोणतेही पेमेंट करणार असो, कोणतीही वेबसाईट असेल
त्याच्या पुढे येस आहे, तर एस असेल HTTP मध्ये आपल्या ब्राउझरमध्ये क्लिक करून बघायचं ॲड्रेसमध्ये, त्याच्यावर जर एस असेल तरच ती वेबसाईट सुरक्षित आहे. म्हणजे सुरक्षित आहे याचा आता 100% सुरक्षित आहे असं नाही, पण सुरक्षिततेची काळजी तंत्रज्ञान त्या वेबसाईटने वापरलेलं आहे. विशेषतः ज्या ज्या वेबसाईटवरनं आपण ऑनलाईन ट्रान्सफर करतो पैशांशी, आर्थिक व्यवहार आहेत, बँक आहेत, या सगळ्यांचं एस असेल तरच ते तिथे सेफ्टी प्रोटोकॉल वापरलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीने आवडला असेल तर आपण जरूर लाईक करा, आणि काही शंका असेल तर त्या कॉमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, आणि चॅनल जाता सबस्क्राईब जरूर करा केलं नसेल तर.